नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 फाल्गुन शके 1947 अर्थात 21 फेब्रुवारी 2026. मंडळी, सध्या आपण पाहतोय की प्रदूषण वाढतंय, ग्लोबल वॉर्मिंग आहेच, त्यामुळे आपली परिसंस्था ही धोक्यात आली आहे. आपल्या या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे समुद्र आणि त्यातील जीवसृष्टी. हे सागरी जीव पर्यावरण संतुलन राखण्यामध्ये महत्त्वाचे आहेत. आज आपण या सागरी जैविकतेचं महत्त्व नेमकं काय आहे याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर वैभव येवले. त्यांच्याशी संवाद साधलाय गायत्री भरणकर यांनी. मंडळी नमस्कार. मंडळी, जेव्हा आपण निसर्ग असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात ती हिरवीगार जंगलं, हिरवी वनराई आणि उंच उंच निळे पर्वत. त्याचप्रमाणे आणखी एक निळी गोष्ट आपल्या नजरेसमोर येते ती म्हणजे पाणी. खरं तर मंडळी, आपल्या पृथ्वीचा 71% भाग या अशा निळ्या पाण्यानं व्यापलेला आहे. पण आपलं मात्र त्याकडे बरेचदा दुर्लक्ष होतं. जंगलामध्ये जशी वनसंपदा असते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळून येतात, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीही आढळतात. सागरामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये मात्र जी जैवविविधता असते त्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. पण आज आपण या विषयावरच जाणून घेणार आहोत. म्हणजेच सागरी जैवविविधता कोणती आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे विषय विशेषज्ञ, मत्स्य विभाग, कृषी विज्ञान केंद्र लांजा येथील डॉक्टर वैभव येवले सर यांना. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सागरी जैवविविधतेचं काय महत्त्व आहे त्याविषयी. सर नमस्कार. नमस्कार सर, आता मी म्हटलं त्याप्रमाणे सुरुवातीला आम्हाला हे सांगा की सागरी जैवविविधता म्हणजे नक्की काय असतं, कारण आम्हाला फक्त त्यामध्ये मासे असतात एवढंच माहीत आहे. आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर जवळपास 71% भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. समुद्राच्या खोलीची जर सरासरी काढली तर ती साधारणपणे 2 मैल इतकी भरते. अशा या समुद्राच्या प्रचंड विस्ताराचे मुख्यतः 2 विभाग केले जातात. त्यातील पहिला विभाग आहे पेलॅजिक विभाग म्हणजे वरचा भाग, आणि बेंथिक विभाग म्हणजे समुद्राच्या तळाचा भाग. आता आपण जर बघितलं तर पेलॅजिक विभागाचे 2 उपविभाग पडतात. एक आहे नेरेटिक उपविभाग आणि ओशियनिक उपविभाग. नेरेटिक उपविभाग जर बघितला तर त्याचा विस्तार हा किनाऱ्यापासून 100 वाव खोलीपर्यंत असतो आणि त्याच्या पुढील भागाला हा ओशियनिक उपविभाग म्हणून संबोधलं जातं. आपण जर बघितलं तर बेंथिक विभागाचे सुद्धा 2 उपविभाग पडतात. त्यातील पहिला आहे कॉन्टिनेंटल शेल्फ आणि अबायझल उपविभाग. म्हणजे 2 विभागाचे 2 उपविभाग आहेत. आता कॉन्टिनेंटल शेल्फचा विस्तार हा नेरेटिक उपविभागाप्रमाणेच 100 वाव खोलीपर्यंत व त्यानंतरचा तळातली सर्व विस्ताराला अबायझल असे म्हणतात. समुद्राच्या वरच्या पातळीपासून ते अगदी खोल तळापर्यंत सूर्यप्रकाश कुठपर्यंत पोचतो त्यावरून पाण्याचे सुद्धा 3 विभाग केले जातात. यामध्ये समुद्राच्या वरच्या पातळीपासून 40 वाव खोलीपर्यंत सूर्यप्रकाश चांगला पोहोचू शकतो, म्हणून या भागाला युफोटिक विभाग असे म्हणतात. त्याच्या पुढे 60 वाव खोलीपर्यंत सूर्यप्रकाश फारच कमी पोहोचतो, म्हणून त्या भागाला डिस्फोटिक विभाग म्हणतात. आणि त्यानंतर 100 वाव खोलीच्या खाली समुद्राच्या तळात सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नाहीत, तिथे कायम अंधार असतो, त्या भागाला अफोटिक विभाग असे म्हणतात. आपण जर या सर्व विभागामध्ये जर बघितलं तर कॉन्टिनेंटल शेल्फ हा मासेमारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण जगातील सर्व मासेमारी ही याच विभागात केली जाते. अशा या समुद्रात सूक्ष्मजीवापासून ते 30 मीटर लांबीच्या महाकाय ब्ल्यू व्हेलपर्यंत लाखो प्रजाती राहतात. यामध्ये वनस्पती, सीवीड्स, प्रवाळ, आपण त्याला इंग्लिशमध्ये कोरल्स असे म्हणतो, खेकडे, कासव, समुद्री पक्षी आणि अगदी खोल अंधारात राहणारे जीवही येतात. ही परिसंस्था ही एक गुंतागुंतीची आणि अत्यंत शिस्तबद्ध अशी परिसंस्था आहे. नक्कीच. बरं सर, एक सामान्य माणसं म्हणजे आपल्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये या सागरी जीवांचं काय महत्त्व आहे का? नक्कीच. सामान्य माणसाच्या जीवनात
सागरी जीवांचे म्हणजे समुद्रातील वनस्पती असतील, प्राणी यांचे फार मोठे आणि बहुआयामी महत्त्व आहे. बरं. हे केवळ अन्न पुरवठापुरतेच नाही, तर पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि औषध निर्मिती यासाठी सुद्धा अत्यावश्यक आहे. अच्छा. यामध्ये पहिलं आहे अन्न सुरक्षा आणि पोषण. हं. समुद्रातील मासे, कोळंबी, खेकडे यासारखे सागरी प्राणी हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. बरोबर. तसेच सार्डिन, ट्युना यासारख्या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतात, ते जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. हो. नंतर अनेक किनार भागातील लोकांची उपजीविकेचं प्रमुख साधन हे मासेमारी आहे. बरोबर. नंतर दुसरं आहे पर्यावरणीय समतोल. हं. सागरी अन्न साखळी संतुलित ठेवण्यात विविध जीव महत्त्वाची भूमिका बजावतात. अच्छा. फायटोप्लॅन्क्टन हे सूक्ष्मजीव पृथ्वीवरील मोठ्या प्रमाणातील ऑक्सिजन निर्माण करतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून हवामान बदल कमी करण्यास मदत करतात. तसेच महत्त्वाचं आहे एक की प्रवाळ भिंती म्हणजे कोरल रीफ्स ज्या आहेत हं. त्या अनेक प्रजातींसाठी अधिवास उपलब्ध करून देतात. म्हणजे अच्छा. त्यामध्ये काही जीव हे राहतात. राहतात. तिसरं आहे अर्थव्यवस्था आणि रोजगार. हं. मासेमारी, मत्स्यपालन, पर्यटन, जहाज वाहतूक या उद्योगामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. बरोबर. फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार जगभरात कोट्यावधी लोकांची उपजीविका ही या मत्स्य व्यवसायावर अवलंबून असते. नक्कीच. चौथा आहे औषध निर्मिती आणि संशोधन. हं. अनेक सागरी जीवांपासून कर्करोग, वेदनाशमक आणि संसर्गजन्य आजारावरील औषधे विकसित केली जातात. हं. जैवविविधतेमुळे भविष्यातील औषधी निर्मितीसाठी अमूल्य संसाधन उपलब्ध होते. हं. आणि पाचवं आहे हवामान नियंत्रण. समुद्र कार्बन शोषून घेतो आणि पृथ्वीचे तापमान संतुलित ठेवतो. सागरी वनस्पती आणि शैवाल कार्बन सायकलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. नक्कीच. सर, हे सगळं झालं समुद्राविषयी किंवा किनारपट्टी एकूण अशाविषयी. पण आपल्याकडे खास करून कोकण विभागामध्ये कांदळवनं बऱ्याच प्रमाणात आहेत. तर त्याबद्दल काय सांगू शकाल? कांदळवनालाच आपण इंग्रजीमध्ये मॅनग्रूव्ज असे संबोधले जाते. हं. कांदळवन ही भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्राची नैसर्गिक सुरक्षा भिंत असे तिला संबोधले जाते. बरं. ज्यावेळेस 2004ला त्सुनामीसारखं संकट भारतावर आणि महाराष्ट्रावर आलं, त्यावेळेस हे कांदळवनांनीच त्याची जी काही हानी आहे ती कमी प्रमाणात केली. ही कांदळवनाची झाडे मुख्यतः लाटांचा वेग रोखतात, हं. जमिनीची धूप थांबवतात आणि अनेक माशांच्या प्रजातीसाठी ही नर्सरी असते. अच्छा. मासे आपली अंडी सुरक्षित राहण्यासाठी या झाडांच्या मुळामध्ये घालतात. अच्छा. म्हणजे एकूण कांदळवनाचं सुद्धा खूप महत्त्व आहे नक्कीच. जैवविविधतेमध्ये. नक्कीच. बरं. सर, सध्या अनेक कारणांनी समुद्रामध्ये प्रदूषण वाढतंय. अर्थात आपणच याला कारणीभूत आहोत, हे खरं आहे. पण याचे परिणाम कितपत गंभीर स्वरूप धारण केलेले आहेत? खूपच गंभीर परिणाम याचे आपल्याला भविष्यात होणार आहेत. बरं. आज जर आपण बघितलं तर समुद्रामध्ये प्लास्टिकचे डोंगर साचलेले आहेत. हं. आता एक नवीन संकल्पना आपण ऐकण्यात येते की मायक्रो प्लास्टिक, हो. की जी सर्व घराघरामध्ये पोचलेली आहे. यामध्ये मासे हे प्लास्टिक खातात आणि तेच मासे जेव्हा मनुष्य खातो हं. तेव्हा ते प्लास्टिक हे मानवी शरीरात जाते. त्याचे गंभीर परिणाम हे मानवास भोगावे लागतात. खरं. याशिवाय ओशन ॲसिडिफिकेशन हं. म्हणजे समुद्राचे आम्लीकरण, त्यामुळे जे प्रवाळ आहेत, पोळे आहेत हे नष्ट होत आहेत. त्यामुळे हे जर नष्ट झाले तर समुद्रातील 25% जीव नष्ट होऊ शकतात. नक्कीच. कारण प्रवाळांमध्येच त्यांचा अधिवास असतो. दिवस असतो. खरंय. पण मग यावर नेमका असा काही उपाय करता येईल का? किंवा एक आपण सुजाण नागरिक म्हणून काय प्रयत्न करू शकतो? यावर उपाय म्हणजे सर्वात प्रथम आहे की प्लॅस्टिकचा वापर टाळायचा आहे. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा समुद्रावर फिरायला जातो तेव्हा तिथे कचरा करायचा नाही आहे, हं. किंवा काही जे आपण खाद्यपदार्थ खाऊ त्याचं प्लॅस्टिक समुद्रामध्ये आपण फेकून द्यायचं नाही आहे. नक्कीच. दुसरं आहे जागरूकता. म्हणजे हं. सागरी जीवाच्या शिकारीला किंवा त्याच्या तस्करीला विरोध करणं गरजेचं आहे. त्यामुळे जो काय आपलं जे जैवविविधता आहे ती टिकून राहील. हं. तिसरं आहे शाश्वत पर्यटन. म्हणजे आताच आपण बघितलं तर भरपूर ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स समुद्रामध्ये केले जातात. हो. म्हणजे जसं की स्कुबा डायव्हिंग असेल किंवा समुद्री पर्यटन करताना तिथल्या जे काही जीव आहेत त्यांना इजा पोचणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. खरंय. आणि स्थानिक मच्छीमारांना पाठिंबा. हं. यामध्ये जे शाश्वत पद्धतीने मासेमारी करत आहेत, जे स्थानिक कोळी बांधव आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्यामुळे आपली जी जैवविविधता आहे ती टिकून राहील. खरं आहे. म्हणजे एकूण केवळ पाण्याचा साठा या दृष्टीनं समुद्राकडे न पाहता अनेकांचा अधिवास, अनेक प्राण्यांचा, जे आपल्याला अप्रत्यक्षपणे मदतच करत असतात. त्यांच्यापासून आपल्याला रोजगाराच्या संधी मिळतात, औषधं मिळतात आणि अर्थातच अन्न म्हणजेच पोषणाच्या दृष्टीनेही हे प्राणी
महत्त्वाचे असतात. नक्कीच. तर यांच्या अधिवासाची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या हातात हे बऱ्याच प्रमाणात आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं तसं की प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा 100% वापर न करणं हा त्याच्यावरचा प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणालात की आम्लधर्मी हे होतंय पाणी, पाणी हो. तर त्यासाठी काय करता येईल? म्हणजे उदाहरणार्थ समुद्रात जे आपण पाणी सोडतो बरोबर. त्यावर प्रक्रिया करून आपण पाणी सोडलं सोडलं तर पाहिजे. त्या जीवांना धोका कमी होईल. कमी त्याच्यामुळे. होईल. बरोबर आहे. म्हणजेच एकूण अतिशय मोलाचा असा फरक जर आपण आपल्यामध्ये करून घेतला, बदल आपल्यामध्ये करून घेतला, तर भविष्याच्या दृष्टीनं समुद्र हा नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. बरोबर. तसाच फक्त एक लक्षात ठेवा, समुद्र वाचला तर मानव वाचेल. तर आज आपण इथे आलात आणि एकूण सागरी जैवविविधता म्हणजे काय, त्याचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये, याविषयी अतिशय सविस्तर अशी उपयुक्त माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे, श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. सागरी जैविकतेचे महत्त्व याविषयी डॉक्टर वैभव येवले यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, ही सागरी जैवविविधता आपल्या सजीव सृष्टीसाठी आणि निसर्गचक्र सुरू ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा तिचं जतन आपणच करायला पाहिजे. मंडळी, जसं निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी जैवविविधता महत्त्वाची आहे ना, तसंच आपल्या निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी आपला आहार, आपला व्यायाम या गोष्टींमध्ये देखील समतोल हवा. यासाठी आपल्या आहारात सर्व घटकांचा समावेश असला पाहिजे. आपल्याकडे नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी ही भरडधान्य खूप महत्त्वाची आहेत. आपल्याकडे भारतामध्ये प्राचीन काळापासून हे भरडधान्य वापरलं जात होतं. आता त्याचं महत्त्व सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. या भरडधान्याला मिलेट असेही म्हणतात. या धान्याचा वापर जर आपण आपल्या रोजच्या आहारात केला तर आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. अर्थात या धान्यामध्ये अनेक अशी पोषक तत्त्वं आहेत जी आपल्याला निरोगी राहायला मदत करतात. तर आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. भरडधान्याचं आपल्या आहारातलं महत्त्व काय आहे ते, आणि हे सांगण्यासाठी आपल्या इथे आहारतज्ज्ञ कोमल तावडे आलेले आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, या भरडधान्यांविषयी काय सांगाल? तुम्ही आत्ता म्हणालात तसं प्राचीन काळापासून हे जे भरडधान्य, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मिलेट म्हणतो, हो, हे घराघरातून वापरलं जात होतं. तेव्हा तांदूळ आणि गहू हे श्रीमंत लोकांचं खाणं असा एक हे होता, असं मानलं जायचं. आणि सर्वसामान्य जो माणूस आहे तो हे मिलेटचे सगळे प्रकार खात होता. परंतु हळूहळू हरित क्रांती झाली, तांदळाच्या गव्हाच्या हायब्रिड वेगवेगळ्या जाती तयार झाल्या आणि मग हे मिलेट हळूहळू काळाच्या पडद्याआड गेलं. बरं. परंतु जर बघायला गेलं तर तांदूळ आणि गव्हापेक्षा ही जी मिलेट्स आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. आणि आता जे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे, वेगवेगळे जे आजार आहेत, डायबेटीस किंवा इन्क्रीज कोलेस्ट्रॉल लेवल्स, थायरॉइड्स, PCOD, हे जे ग्लुकोज टॉलरन्सचे जे डिसीज आलेले आहेत त्याच्यासाठी भरडधान्य जास्त प्रमाणात उपयोगी आहे. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने हा जो निर्णय घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरं करण्याचा आणि घराघरातून त्याचं महत्त्व पोहोचवण्याचा, तो खूप चांगला आहे. नक्कीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की या भरडधान्यामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू खूप आहे. तर असे कोणकोणते घटक या धान्यामध्ये आहेत जे आपल्या शरीर पोषणासाठी अत्यंत उपयुक्त असे आहेत? ही जी भरडधान्य आहेत, म्हणजे ज्याला मिलेट म्हणतो, ती खूप प्रकारची आहेत. हो. पण कॉमनली आपण जी भरडधान्य वापरतो ती म्हणजे ज्वारी, बाजरी आणि नाचणी. हे आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये वापरतो. ह्या तिन्ही धान्यांमध्ये डाएटरी फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. कॉपर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर झिंक, हे सगळी जी मिनरल्स आहेत ती मोठ्या प्रमाणावर असतात. त्याच्यानंतर आयर्न मोठ्या प्रमाणावर असतो. तसं बघायला गेलं तर आपल्याला एक एक भरडधान्याविषयी बोलायला पाहिजे. बरोबर. कारण कॉमनली म्हटलं तर ह्याला एक फर्स्ट डाएटरी क्रॉप म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, एवढी ती युजफुल आहेत. बरोबर. आत्ताच तुम्ही म्हणालात की आपल्याला एकेका धान्याविषयी बोलायला पाहिजे. तर नाचणी, आता आपण बघतो की मधुमेह झालेल्या व्यक्तींनी नाचणीची भाकरी खावी असं सांगितलं जातं. तर यामागचं कारण काय आहे आणि नाचणी हे जे धान्य आहे ते कसं आपल्यासाठी उपयोगी आहे? सर्वात पहिलं म्हणजे जी काही मिलेट्स आहेत सगळी ती ग्लुटेन फ्री आहेत. त्याच्यामुळे ते
ग्लुकोज टॉलरन्स करतात. मग ज्या लोकांना डायबेटीस आहे तर त्यांच्यासाठी हे तर अक्षरशः औषध आहे. नाचणीची किंवा ज्वारीची किंवा बाजरीची जी भाकरी आहे ती त्यांच्यासाठी औषध आहे. नाचणीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं, त्याच्यानंतर कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम असतं, त्याच्यानंतर अमायनो ॲसिड्स असतात, त्याच्यामुळे ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. त्याच्यानंतर थिओनाईन म्हणून त्याच्यामध्ये जे अमायनो ॲसिड आणि लायसिन असतं, त्याच्यामुळे तुमची त्वचा आणि केस हे हेल्दी होऊ शकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी पण असतं आणि कॅल्शियम पण असतं, त्याच्यामुळे बोन डेन्सिटी आणि दात मजबूत करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये अजून जे निॲसिनिन म्हणून जे अमायनो ॲसिड आहे त्याने आपल्या हार्टसाठी चांगला उपयोग होतो. HDL लेवल ते इन्क्रीज करतात आणि ट्रायग्लिसराईड कमी करतात. आयर्न मी म्हटलं आहे, आपल्याला माहिती आहे आयर्न कमी झालं की आपलं हिमोग्लोबिन कमी होतं, मग अशक्तपणा येतो. तो ॲनिमिया कमी करण्यासाठी सुद्धा आपण ह्या भाकरीचा वापर करू शकतो. आणि मी सांगेन असं म्हणजे भाकरीच्या स्वरूपातच ते खाल्लं पाहिजे असं काही नाहीये, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे इनोव्हेशन्स करून सुद्धा आपण खाऊ शकतो. बरोबर आहे. आता नाचणी म्हटलं त्याप्रमाणे ज्वारीची भाकरी आपण खातो, पण त्याचं प्रमाण इतकं नाहीये. तर ज्वारी कशी उपयोगी आहे आपल्या शरीराच्या दृष्टीने? जसं आता मी सांगितलं नाचणीचं, तसं ज्वारीमध्ये सुद्धा डायटरी फायबर खूप प्रमाणात असतात. त्याच्यामुळे तुमचं डायजेशन सुधारतं. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी विषारी द्रव्य टॉक्झिन्स तयार होतात ती शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. मॅग्नेशियम, कॉपर, कॅल्शियम हे आपल्या कॅल्शियम हाडांना मजबूत करतात. त्याच्यानंतर आयर्न पण असतं त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं ते ग्लुटेन फ्री असतं आणि साधारणपणे 1 कप आपण ज्वारी घेतली तर त्याच्यामध्ये 22 ग्रॅम्स प्रोटीन्स असतात. त्याच्यामुळे प्रोटीन्स काय करतात तर आपल्या पेशींना दुरुस्त करण्याचं आणि आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्याचं काम करतात. बरोबर. त्यामुळे इम्युनिटी वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि हे जे मिलेट्स आहेत, आता आपण ज्वारीबद्दल बोलतोय, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय, ते पचायला जरा थोडीशी जड असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं पचन हळूहळू होतं आणि त्यामुळे आपली रक्तातली जी साखर आहे ती हळूहळू प्रमाणात वाढते. एकदम वाढत ब्लड शुगर लेवल एकदम वाढत नाही. बरोबर. हा त्याचा उपयोग आहे. आता बाजरीची सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात काय खातो तर भाकरी खातो. पण आजच्या काळात बघितलं तर टोटली आपली जीवनशैली बदललेली आहे, त्यामुळे बाहेरचं खाण्याकडे आपला जास्त कल आहे. तर ही बाजरी कशी उपयुक्त आहे? जसं आता नाचणी आणि ज्वारीचं सांगितलं त्याप्रमाणेच बाजरीची सुद्धा न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, त्याच्यानंतर हे हाय एनर्जी फूड म्हणून वापरलं जातं. म्हणजे जे कष्टकरी लोक असतात ते जास्त करून बाजरीची भाकरी खातात, कारण त्याच्यामधनं आपल्याला त्वरित शक्ती मिळते. त्यामुळे एनर्जायझर म्हणून ते काम करतं. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी आपल्याला बाजरीचा उपयोग होतो. मॅग्नेशियम, पोटॅशियम जे असतात ते आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करतात आणि त्यामुळे जे आर्टरीजमध्ये क्लॉटिंग होतं ते थांबतं आणि त्याच्यामुळे आपल्या हार्टला सुद्धा सपोर्ट करण्यासाठी आपल्याला बाजरीची मदत होते. त्याच्यामध्ये इन्सोल्युबल फायबर्स असतात बाजरीमध्ये आणि त्याच्यामुळे डायजेशन आपलं स्ट्रॉंग होतं. मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की कष्टकरी लोक आहेत, त्यांना ऊर्जेची खूप गरज असते आणि ते लोक बाजरीचा जास्त वापर करतात. पण जे सामान्य लोक आहेत तर त्यांच्या आहारामध्ये या मिलेट फूडचं किती प्रमाण असलं पाहिजे? मी तर सांगेन की तांदूळ आणि गहू, म्हणजे आज आपण जो तांदूळ आणि गहू पॉलिश केलेला वापरतोय तर त्याच्यापेक्षा त्याला रिप्लेस जर आपण हे मिलेट्स वापरले तर आपल्याला त्याचा चांगला उपयोग होईल. म्हणजे दोन्ही वेळच्या आपल्या जेवणात किंवा आयदर एखाद्या वेळी आपल्या ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळे आयटम्स आपण करून ह्या धान्यांचा वापर करू शकतो. बरोबर. आता जी लहान मुलं आहेत तर त्यांच्या आहारामध्ये या मिलेटचा वापर केला पाहिजे का, आणि करायचा असेल तर तो साधारण किती प्रमाणात हवा आणि कसा हवा? आता लहान मुलांना कसं आहे, आपण जर भाकरी खायला दिली तर ती काही खाणार नाही. नक्कीच. जी म्हणजे जन्मलेली मुलं असतात, एक साधारणपणे 3 महिन्यापासून मुलांना आपण बाहेरचं खाणं द्यायला लागतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही नाचणीचं सत्व देऊ शकता किंवा बाकीच्या भरड धान्यांचं सुद्धा सत्व देऊ शकता किंवा दलिया, आपण ह्या धान्यांचा दलिया म्हणजे बारीक बारीक त्याचं हे करायचं असं, कणांमध्ये रूपांतर करायचं असतं, त्याची खीर करून आपण मुलांना देऊ शकतो. या पद्धतीने आपण लहान बाळांना देऊ शकतो. त्याच्यानंतर आपली जी मुलं आहेत साधारणपणे वर्षापासून एक 5-6 वर्षापर्यंत त्यांना आपण वेगवेगळ्या नाश्त्यांच्या माध्यमातून हे देऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या धान्याची आपण इडली करू शकतो, डोसा करू शकतो, कटलेट करू शकतो, थालीपीठ करू शकतो, चिला करू शकतो आणि खिचडी करू शकतो. बरोबर.
त्याच्यामुळे हे आपण वेगवेगळे इनोव्हेशन्स त्याच्यात आणले आणि ते चवदार केलं तर ते मुलं नक्कीच खातील. नक्कीच, कारण मुलांना खाण्यामध्ये व्हरायटी व्हरायटी हवी हवी असते. आणि असते. मुलांच्या बाबतीत काय आहे तर आता आपण बघतो की काही आजार झाला की डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात. हो. व्हिटॅमिन डी, B12 आणि कॅल्शियम याची डिफिशियन्सी आहे हो. सर्वांनाच. बरोबर. आणि याचं कारण आहे आपला आहार. हम्म. मग लहानपणापासूनच जर ह्या धान्यांचा मुलांच्या आहारामध्ये समावेश असेल तर त्याचा आपल्याला जास्त उपयोग होईल. नक्की. कारण भरड धान्य हम्म. ह्याच्यापेक्षा जास्त कॅल्शियम अजून कशातून आपल्याला मिळणार नाहीये. कॅल्शियम, प्रोटीन, फायबर सगळंच आहे याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे भरड धान्यांचा आपल्या आहारात वापर जास्तीत जास्त असावा. नक्कीच. म्हणजे बाहेरचं सप्लिमेंटरी घेण्यापेक्षा आपल्या हा. आहारातनंच जर ते मिळतंय तर ते घेणं केव्हाही चांगलं. माझ्याकडे जेव्हा वेट लॉसला किंवा बॉडी मॅनेजमेंटला पेशंट्स येतात ना तर मी काहीही त्यांना बाहेरून प्रोटीन वगैरे शक्यतो देत नाही. बरं. जे आपल्या रोजच्या आहारामध्ये आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही खाणं सांगितलेलं ते अगदी प्रॉपर आहे, पण ते किती प्रमाणात खावं हे समोरच्या माणसाला कळत नाही आणि त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स तयार होतात. आता तुम्ही वेट लॉसचं म्हणालात तर सध्याची ही एक समस्याच मोठी समस्या आहे. हां, की वाढतं वजन. तर त्याविषयी या धान्याचा कसा उपयोग त्यांच्या आहारामध्ये होऊ शकतो? आता मी सांगितलं की ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. त्याच्यामुळे समजा एखादी ज्वारी, बाजरी, नाचणीची तुम्ही भाकरी खाल्लीत तर ना तुम्हाला भूक उशिरा लागते. बरोबर. आणि तुमची ब्लड शुगर लेवल मेंटेन राहिल्यामुळे हायपोग्लायसिमिया होत नाही. तीच जर आपण तांदळाची भाकरी किंवा गव्हाची चपाती खाल्ली तर ती पचते लवकर आणि भूक लगेच लागते. बरोबर. त्याच्यामुळे ह्याचा वेट लॉससाठी जास्त चांगला उपयोग होतो. आणि ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळी इनोव्हेशन्स केली तर कमी कॅलरीजमध्ये न्यूट्रिशनल फूड आणि चवदार असं आपण म्हणजे बनवू दोन्ही शकतो. गोष्टी साध्य होऊ हो. शकतात. म्हणजे जिभेचे चोचले पण पुरवू हो. शकतो आणि आपलं न्यूट्रिशन पण मेंटेन. खरंय. आता लहान मुलांप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांच्या आहारामध्ये या मिलेटचा समावेश असला पाहिजे का? नक्कीच. सर्वात महत्वाचं म्हणजे कॅल्शियम. बेबीचं हाडं आणि दात, नख मजबूत होण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते. हो. तर आईने जर आहारामध्ये व्यवस्थित मिलेट्सचा वापर ठेवला तर मुलांना कॅल्शियम मिळतं. त्याच्यानंतर काही स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये डायबेटीज झालेला असतो. हो. तर ती ब्लड शुगर लेवल मेंटेन राहण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. तसंच कॉन्स्टिपेशन होतं बऱ्याच वेळा हो. प्रेग्नन्सीमध्ये. तर डायटरी फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास जातो. हार्टसाठी चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांना झोप येत नाही रात्री. तर याच्यामध्ये जे अमायनो ॲसिड्स असतात त्याच्यामुळे ती झोप यायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिलिव्हरी नंतर ज्या लॅक्टेटिंग मदर्स असतात मग त्यांना ब्रेस्ट मिल्क वाढण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त याचा उपयोग होतो. बरोबर. काही महिलांना प्रॉब्लेम असतो तो, पण स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हे खरंच खूप उपयुक्त आहे. आणि आता कसं जनरली आपल्या इथे की प्रेग्नन्सी राहिली की काहीही खाल्लं तरी चालतंय हो. असा एक समज असतो. पण आता त्याच्याबद्दल अवेअरनेस आलाय की माझ्याकडे बऱ्याच प्रेग्नंट लेडीज येतात की मला प्रेग्नन्सी मधला डाएट द्या. बरोबर. प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या बाळाचं वजन, चांगलं अन्नपदार्थ खाऊन बाळाचं वजन वाढलं पाहिजे. तुमचं बरोबर. वजन नुसतं वाढून उपयोगाचं नाही. नक्कीच. ते सगळं पोषण बाळाला मिळालं पाहिजे. तर मग असंच फास्ट फूड, जंक फूड खाण्यापेक्षा जर तुम्ही न्यूट्रिशस खाल्लं तर त्याचा बाळाला चांगला उपयोग होतो. बरोबर आहे. म्हणजे आता कुठेतरी याविषयी खूप जागृती अवेअरनेस होते. आलाय आता. बरोबर. डाएट ह्या विषयाबद्दल खूप अवेअरनेस आलाय. आता आपण मगाशी जसं लठ्ठपणा बघितलं तसंच काही ना किडनी प्रॉब्लेम असतात. थायरॉइडचं प्रमाणही आजकाल आपण बघतोय की वाढतंय. तर अशा आजारांमध्ये व्यक्तींनी मिलेट खावं का? किडनी प्रॉब्लेम्समध्ये म्हणाल तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे डाएट बदलतो. बरोबर. तर मग जसा जसा प्रॉब्लेम्स आहे त्या हिशोबाने त्याची मात्रा किती द्यायची ती ठरवावी लागते. जनरली ज्यांना डायलिसिसवर वगैरे जे लोक आहेत ह्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे जास्त असल्यामुळे आपल्याला ते मिलेट्स वापरून चालत नाहीत. पण योग्य प्रमाणात म्हणजे अल्प प्रमाणात ते कसं द्यायचं पेशंटला ते त्या पेशंटची जी काही कंडिशन आहे त्याच्यावरून आपण ठरवतो. बरोबर. म्हणजे कंडिशननुसार त्यांनी किती प्रमाणात ते किती घेतलं प्रमाणात पाहिजे घ्यायचंय ते आपल्याला ठरवता येतो. म्हणजे त्यांच्या क्रिएटिनिन लेवल्स कशा असतात, त्यांना साधारण डायलिसिस किती दिवसांनी होतंय किंवा डायलिसिसवर पेशंट नाहीये तर त्या हिशोबाने आपण ते ठरवतो. आणि दुसरं म्हणजे ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मिलेट्सचा वापर कमी करायचा आहे. आजकाल अजून एक समस्या आहे ती म्हणजे उच्च रक्तदाब, जो बऱ्याच प्रमाणात लोकांना होत असतो. तर अशा आजारामध्ये हे मिलेट किती प्रमाणात घ्यावं की घेऊ नये? घ्यावं. कारण ह्याच्यामध्ये जे अमायनो ऍसिड्स असतात ते तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवतात, हार्टला सपोर्ट करतात
आणि दुसरं म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतात. हां, त्याच्यामुळे ज्यांना प्रेशरचा आणि त्रास आहे त्यांनी तर ही मिलेट्स वापरावीच. बरोबर. आणि आता हार्ट प्रॉब्लेम हा सुद्धा एक मोठा आजार आजकाल बऱ्याच हो. माणसांमध्ये दिसून येतो की तो कुठल्याही वयात होऊ होऊ शकतो. शकतो. तर अशा व्यक्तींनी हा आहार कसा घेतला पाहिजे? मी सांगेन त्यांनी गहू आणि तांदळाला रिप्लेस करून मिलेट्सच वापरावेत. हं, म्हणजे त्यांच्या ज्या HDL ज्याला हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो, तर ते जे कोलेस्ट्रॉल आहे ते आपलं वाढलं पाहिजे बरोबर. आणि लो डेन्सिटी कमी झालं पाहिजे, ट्रायग्लिसराईड्स कमी झाले पाहिजे. मग ह्याच्यामधल्या अमायनो ॲसिड्समुळे तो फायदा आपल्याला होतो. म्हणून त्यांनी गहू आणि तांदळाला रिप्लेस केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ग्लुटेन आहे हं, आणि हे पूर्णपणे ग्लुटेन फ्री आहे. हं, त्यामुळे ग्लुकोज जो टॉलरन्स असतो ज्याच्यामध्ये ज्या आजारांमध्ये, त्यांनी ते ही धान्य वापरलीच पाहिजेत. बरोबर. आपण मगाशी बोलताना म्हटलं की भरपूर पोषक तत्व याच्यामध्ये आहेत, पण अनेकदा आपण आत्ता बघतोय की आपली जी बदललेली जीवनशैली आहे त्यामुळे ॲनिमिया होण्याचं प्रमाण हे वाढलं. खूप आहे, कारण बऱ्याच डिफिशियन्सी मुलांमध्ये मोठ्यांमध्ये दिसून येतात. तर यासाठी या धान्याचा वापर कसा काय उपयोगी ठरू शकेल? ह्या सगळ्या मिलेट्समध्ये आयर्न नसतं जास्त प्रमाणात, हं, त्यामुळे लाल रक्तपेशी तयार करण्याचं काम चांगलं होतं हं. आणि मग आपलं हिमोग्लोबिन पण चांगल्या लेवलमध्ये वाढतं. बरोबर. म्हणून मग आपण मिलेट्सचा वापर रक्तवाढीसाठी सुद्धा करू शकतो. म्हणजे एकूणच हे जे मिलेट आहे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप- खूप खूप महत्त्वाचं महत्त्वाचं आहे. आहे. मॅडम, आपण बरीच चर्चा या भरड धान्याविषयी केली, पण जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही याविषयी काय सांगाल? श्रोत्यांना मी असं सांगेन की तुमची जी तिन्ही मिल्स आहेत त्याच्यात तुम्ही शक्यतो भरड धान्याचाच वापर करा. ज्वारी, बाजरी, नाचणी याचा आहारात समावेश चांगल्या प्रकारचा ठेवा. त्याच्यामध्ये जी सगळी न्यूट्रियंट्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, हां, अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन आहे, फायबर आहे, ह्याचा सगळ्याचा आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तर हे आपण डे टू डे लाईफमध्ये खाल्लं तर तुम्हाला कुठचीही बाहेरून मेडिसिन्स घ्यावी लागणार नाहीत आणि वा. तुम्ही तुमचं चांगलं आयुष्य जगू शकता. नक्कीच. तर श्रोते हो, आत्ताच मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे भरपूर सारी पोषक तत्व ह्या भरड धान्यामध्ये आहेत. तेव्हा या भरड धान्याचा वापर आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करणं हे किती गरजेचं आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ह्या भरड धान्याचं आपल्या आहारात काय महत्त्व आहे याविषयी खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. भरड धान्याचं आहारातील महत्त्व याविषयी आहारतज्ज्ञ कोमल तावडे यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, निरोगी आणि स्वस्थ राहायचं असेल तर भरड धान्य ही आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.